रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे जनसागर उसळला आहे। येथील हॉटेल्स, लॉज व घरगुती निवास ठिकाणे हाऊसफुल झाली आहेत। वाहनाच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे। तसेच येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या 3 पैकी 2 पर्यटकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेवर हजारो कोटींचे कर्ज असल्याचा आरोप होत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनसंवाद कार्यक्रमात या कर्जाची चौकशी करण्याचे संकेत दिले होते। मात्र प्रत्यक्षात महापालिकेने आतापर्यंत फक्त 559 कोटी 91 लाख रुपयांचेच कर्ज घेतले आहे, असा खुलासा मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी केला आहे। दिवाळी सण संपताच पर्यटन नगरी लोणावळ्यात पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे। दिवाळीच्या सलग सुट्ट्या व आलेला वीकेंड यामुळे गुजरात, मुंबईसह महाराष्ट्रातून तसेच देशाच्या अनेक भागातून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात मोठ्या संख्येने शनिवारी दाखल झाले होते। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे। कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेचा वडिलांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केले आहे। त्यांनी आरोपी पोलिसाचा एन्काउंटर करण्याची मागणी केली। सातारा घटनेत सहभागी असलेल्या पोलिसावर कठोर कारवाई करावी, त्याचा एन्काउंटर करावा, तसेच इतर महिला डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळावं अशी मागणीही त्यांनी केली। शिक्षकांना जुनी पेन्शन योजना व टप्पा वाढ अनुदान देण्यासह मुख्याध्यापक व एकूणच शिक्षण क्षेत्रासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या कराड येथे आयोजित 2 दिवसीय 64व्या अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली गावात सध्या ओंकार नावाच्या हत्तीचा वावर वाढला असून त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे। या हत्तीने काल शनिवारी सायंकाळी आणि आज रविवारी सकाळी महामार्ग ओलांडला। या दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झालेली होती। श्रीवर्धन येथील जीवनाबद्दल परिसरात रविवारी सकाळी एक भला मोठा बोयार किनारे लागल्याने खळबळ उडाली होती। स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र बाणकोट खाडीतून भरकटलेला हा बोया असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। सध्या सोशल मीडियावर फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या ठिकाणी रीलचे ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे। तरुण तरुणी कुठल्याही ठिकाणी रील काढायला मागे पुढे बघत नाही। यामुळे आपला जीव जाऊ शकतो याची देखील चिंता या रील काढणाऱ्यांना नसते। अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील पाळधी या रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे। या रीलच्या नादात 2 तरुणांनी आपला जीव गमवावा लागला आहे। दिवाळीत परगावी निघालेल्या एसटी प्रवासी महिलेकडील दागिने चोरणाऱ्या 3 महिलांना गुन्हे शाखेने अटक केली। त्यांच्याकडून रोकड तसेच सोन्याचे दागिने असा 4,12,000 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला। मागील काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरात भुरट्या चोऱ्या रात्रीच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणचे मद्य, अंमली पदार्थ सेवनाचे अड्डे सुरू झाले होते। रेल्वे स्थानक परिसरात छुपे गैरधंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यावर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंत 240 पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी कल्याण डोंबिवली शहर परिसरात अचानक धरपकड छापा मोहीम राबवून 350हून अधिक समाजकंटक गुंडांवर कारवाई केली। पुण्यातील पर्वती येथील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या म्हाडाच्या वरिष्ठ लिपिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पत्नी आणि मुलींकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सदर व्यक्तीने म्हटलं आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने बहिणीला व्हिडिओ कॉल केला आणि आता मी जातो आहे, पण यांना सोडू नका ताई, असं म्हटलं आहे। ही घटना 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास घडली असून याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरवर्षी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते। यावर्षी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे। विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे पाठीशी तक्क्यात देण्यात आले आहे। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले।
शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाला। अशात अतिवृष्टीचा मोठा फटका थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला बसला आहे। कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंजवर काही भागातील भराव ढासळल्याची गंभीर घटना समोर आली आहे। यामध्ये समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि भविष्यातील सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली असून राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत जाण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे। त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत मनसे युती करणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे। मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा शिंदे यांच्या सेनेला महायुतीमधील जागा वाढवून मिळण्यात होणार आहे। श्रीवर्धन येथील जीवनाबद्दल परिसरात रविवारी सकाळी एक भला मोठा बोया किनारी लागल्याने खळबळ उडाली होती। स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र बाणकोट खाडीतून भरकटलेला हा बोया असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। खालचा जीवना बंदर येथे चारचाकी वाहनांचे टायर लावलेला बोया वाहत आला आहे, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे कर्मचारी नितेश तांबे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिली। भारतीय रेल्वेने बंगळुरू मुंबई दरम्यान दुसरी सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यास मान्यता दिली आहे। उद्यान एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर आता जवळजवळ 30 वर्षांनी ही नवीन थेट ट्रेन मंजूर करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत सदर निर्णय जाहीर केला। 2 मेट्रो शहरांना आणि राज्याच्या राजधानीला जोडणाऱ्या नवीन ट्रेनला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले। आंध्र प्रदेशच्या कर्नूल येथे झालेल्या भीषण बस अपघातात 20 जणांचा जीव गेला आहे। दरम्यान या अपघाताबद्दल आता काही महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। या अपघातात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या दुचाकी चालकामुळे झाला असण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष फॉरेन्सिक अहवालातून काढण्यात आला आहे। अपघातात मृत्यू झालेला दुचाकी चालक बी शिवशंकर हा दारूच्या नशेत गाडी चालवत असताना ओल्या रस्त्यावर त्याची दुचाकी घसरून पडली असे सांगितले जात आहे। पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी माजी मंत्री रझिया सुलताना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। एकेकाळी पंजाबमध्ये अंमली पदार्थांविरोधातील लढाईचे नेतृत्व केल्यामुळे त्यांचे कौतुक झाले होते, मात्र अंमली पदार्थाच्या विरोधातील खरी लढाई ते स्वतःच्या घरातच लढत होते। काही दिवसांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मोहम्मद मुस्तफा वादाच्या भोवऱ्यात अडकले। एका रुग्णालयात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून येथे 5 अल्पवयीन मुलांना रक्त चढवण्यात आल्यानंतर त्यांना HIV ची लागण झाल्याचा प्रकार घडला आहे। झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सदर रुग्णालयात ही घटना घडली। येथे थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या किमान 5 अल्पवयीन मुलांना रक्त संक्रमणानंतर त्यांचा HIV ची लागण झाल्याची आरोप आहे। दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची शनिवारी घोषणा करण्यात आली। त्यामध्ये विज्ञान रत्नसह 8 विज्ञानश्री, 14 विज्ञान युवा आणि 1 विज्ञान संघ पुरस्काराचा समावेश आहे। पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर बेतलेले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत रशियाकडून होणारी तेलाची खरेदी कमी करणार असल्याचा दावा केला आहे। ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या आशिया दौऱ्यात आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे। रविवारी एअर फोर्स 1 विमानात प्रवास करतेवेळी त्यांनी एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना पुन्हा एकदा दावा केला की भारत रशियन तेलाची खरेदी कमी करेल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून निर्णयांचा धडाका लावला आहे। आतापर्यंत जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। भारतावर देखील जवळपास 50% टॅरिफ लादलं असून त्याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे। असं असताना ट्रम्प यांनी आता कॅनडाला मोठा धक्का दिला आहे। सिंगापूरमधील रॅफल्स हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका भारतीय नर्सला रुग्णालयात आजारी आजोबांच्या भेटीस आलेल्या तरुणांचा विनयभंग केल्याप्रकरणी 1 वर्ष आणि 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। शुक्रवारी न्यायालयाने हा निर्णय दिला। या गुन्ह्यासाठी तिला सिंगापुरात प्रचलित असलेली 2 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षाही ठोठावण्यात आली। पुरुषाचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या महिला तुरुंगवास होण्याची ही जगातील दुर्मिळ केस मानली जात आहे।
दक्षिण कोरियामध्ये एक अजब घटना घडली आहे। एका महिलेनं घरातील झुरळ मारण्यासाठी धोकादायक मार्ग अवलंबला, त्यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। 20 ऑक्टोबरच्या दिवशी एका 20 वर्षीय महिलेने तिच्या घरातील झुरळ मारण्यासाठी फ्लेम थ्रोवरचा वापर केला, पण चुकून आग भडकली आणि बघता बघता संपूर्ण अपार्टमेंटमध्ये आग पसरली, ज्यात तिचा मृत्यू झालाय। अमेरिकेत एका भारतीय व्यक्तीवर 3 लोकांना ट्रक खाली चिरडल्याचा गंभीर आरोप लागला आहे। जसनप्रीत सिंगच्या नावाच्या 21 वर्षीय तरुणाने दक्षिणी कॅलिफोर्नियामध्ये भरधाव ट्रक अनियंत्रितपणे चालवून हा अपघात केला। या भीषण दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। जसनप्रीत सिंग हा नशेच्या अंमलाखाली ट्रक चालवत होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे। जोहो कंपनीने बिझनेस सॉफ्टवेअरच्या जगात राज्य करण्यास सुरुवात केली आहे। आता ती डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे। गुगल पे आणि फोन पे सारख्या मोठ्या खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी जोहो लवकरच जोहो पे नावाचे नवीन ॲप आणत आहे। हे केवळ एक स्वतंत्र ॲप नसेल, तर जोहोच्या मेसेजिंग ॲप अरटाई मध्ये देखील असेल, म्हणजेच चॅटिंग करताना पैसे पाठवा किंवा घ्या, ॲप न बदलता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सचिवांची नियुक्ती ही सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे। एमपीएससी ही संविधानिक संस्था असून त्याच्या कार्यनियमावलीमध्ये अशी कुठलीही घटनात्मक दुरुस्ती न करता अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ महादेव विरकर यांच्या सदस्य सचिव म्हणून नियुक्तीचा शासनादेश काढण्यात आला। त्यामुळे एमपीएससीचे सचिव हे यापुढे आयोगाचे सदस्यही राहणार का, असा प्रश्न उपस्थित करून नवीन बदलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। काळाचा घाला कोणावर कधी कसा बसेल सांगता येत नाही। ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाची बातमी ताजी असतानाच मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बहिरे हिच्या वडिलांचे निधन झाल्याचे समोर आले आहे। प्रार्थनाच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। तिने याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करून तिचे दुःख व्यक्त केले। एआय मुळे येत्या काळात माणसांच्या नोकऱ्यावरही गदा येणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात। आयटी क्षेत्र असो वा मनोरंजन क्षेत्र असो, एआयच्या मदतीने सगळी कामं सोपी झाली आहेत। त्यामुळे या एआयचा जितका फायदा आहे तितकाच संभाव्य धोका सुद्धा आहे, असं मतही काहींनी व्यक्त केलं आहे। या एआयचा वापर आता सिनेमाच्या निर्माते सुद्धा होतो आणि याचमुळे येत्या 1.5 वर्षात सिनेमा बंद होणार असल्याचं मत दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले। आयसीसी महिला वन डे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे। भारतीय संघाने गेल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं। त्यामुळे दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत। भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे। हा सामना 5 वाजता सुरू होणार आहे, तर षटक कमी करण्यात आली असून हा सामना 43 षटकांचा असणार आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।